पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही। मात्र गेल्या 2 ते 4 दिवसापासून रिमझिम पावसाने हजेरी लावली। आता मी नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा इथं आहे। आपण जर पाहिलं तर पहिल्याच पावसात जे आहे ते हा धबधबा प्रवाहित झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। पैनगंगा नदीच्या तीरावर मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर हा धबधबा येतो आणि हा धबधबा पाहण्यासाठी हे निसर्गातील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांनी हळूहळू गर्दी केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर अल्पशा पावसावर हा धबधबा प्रवाहित झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसतं आणि हा धबधबा पाहण्यासाठी आता पर्यटकांचे पावलं जे आहेत ते या ठिकाणावर वळलेले आपल्याला पाहायला मिळतात। काल जे आहे ते अनेक हुलडबाज तरुणांनी या ठिकाणी रील्स तयार केल्या होत्या। अतिशय धोकादायक पद्धतीनं त्यांनी जे आहे ते रील्स तयार करण्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आला होता। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं की धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो सेल्फी काढू नये। असं असलं तरी काही तरुणाई जे आहे ते आपल्याला धोकादायक पद्धतीनं रील्स तयार करताना पाहायला मिळाल्या। एकंदरीत जे आहे ते हा धबधबा पाहण्यासाठी हे निसर्गाचा आविष्कार डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पर्यटक आता या सहस्त्रकुंड धबधब्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि भविष्यात पाऊस मोठा पडल्यानंतर या धबधब्याचं वेगळं स्वरूप वेगळं चित्र नांदेडकरांना पाहायला मिळणार आहे आणि हळूहळू जे आहे ते या धबधब्यावर गर्दी होतानाही दिसत आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सहस्त्रकुंड, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।